नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, विचार करा, तुम्ही सकाळी उठलात आणि अचानक तुमच्या घरात सुख समृद्धीचा आणि पैशाचा पाऊस पडू लागला आहे. तर तुम्ही अनेकदा ऐकलं देखील असेल, गावातील लोकांनी सांगितलं असेल, हे झाड इथं लावा, ते झाड तिथं लावा, या कोपऱ्यात लावा, म्हणजे पैसा येईल, अचानक घबाड मिळेल. अनेक लोक तुम्हाला वेगवेगळ्या वनस्पती सुचवतात. पण आज मी तुम्हाला कोणत्याही फालतू गोष्टी सांगणार नाही. आज मी तुम्हाला अशा एका गुप्त आणि अत्यंत दुर्मिळ झाडाबद्दल सांगणार आहे, ज्याला केवळ वनस्पती नाही तर साक्षात कुबेराची चावी म्हटलं जातं. होय, जिथे हे एक झाड असतं तिथं 7 जन्माची कंगालीसुद्धा एका झटक्यात संपते. हे झाड नेमकं कोणतं आहे, ते घरात कोणत्या ठिकाणी, गुप्त ठिकाणी आणि कसं लावायचं, हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आत्ताच शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी गरिबीला आमंत्रण देते. मित्रांनो, ज्या दिव्य वृक्षाबद्दल आपण आज बोलत आहोत त्याचं नाव आहे शमीचे झाड. भारतीय संस्कृतीमध्ये ज्याला ऊर्जेचा महापुंज आणि साक्षात देवांचा वास असणारं झाड मानलं गेलं आहे. प्राचीन ग्रंथामध्ये एक अतिशय अद्भुत कथा आहे. जेव्हा अग्निदेवांनी स्वतःला देवाच्या नजरेपासून लपवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते याच शमीच्या झाडामध्ये जाऊन दडले होते. म्हणूनच या झाडाच्या लाकडांना एकमेकांवर घासल्यावर लगेच अग्नी प्रकट होतो आणि याला अग्निगर्भ असंही म्हटलं जातं. फक्त एवढंच नाही, तर महाभारतात काळात जेव्हा पांडवांना अज्ञातवास मिळाला होता, तेव्हा त्यांनी आपले सर्व दिव्य अस्त्र आणि शस्त्रे याच शमीच्या झाडाच्या डोलीमध्ये सुरक्षित लपवून ठेवली होती. भगवान श्रीरामांनी सुद्धा लंका विजय करण्यापूर्वी शमी वृक्षाची विधिवत पूजा केली होती. म्हणूनच आजच्या काळातही दसऱ्याला शमीची पाने सोन्याचे प्रतीक म्हणून एकमेकांना देण्याची मोठी परंपरा आहे. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर शमीचा थेट संबंध न्यायदेवता शनी लोकांशी म्हणजेच शनिदेवाशी आहे. जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील, घरात पैशाची चणचण असेल किंवा शनीची साडेसाती सुरू असेल, तर शमीचे झाड तुमच्यासाठी एक वरदानच काम करतं. शनिवारी संध्याकाळी या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावल्याने शनिदेवांची कुदृष्टी संपते आणि घराला एक सुरक्षा कवच मिळतं, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही. आता लक्षात देऊन नक्की ऐका, हे 2 महत्त्वाचे उपाय तुमचं नशीब बदलू शकतात. तिजोरीचा गुप्त उपाय: शनिवारी शमीच्या झाडाचा एक छोटासा लाकडाचा तुकडा किंवा तिची मूळ घ्या आणि एका रेशमी कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या तिजोरीत किंवा तिथं तुम्ही पैसे ठेवता तिथं गुपचूप ठेवा. यामुळे पैशाची अनावश्यक खर्च थांबतो आणि घरात लक्ष्मी टिकून राहते. दुसरा आहे उपाय हनुमानजींचा उपाय. प्रत्येक शनिवारी शमीची 5 पाने घ्या आणि त्यावर लाल चंदनाने श्री लिहा आणि ही हनुमानजींना चरणी अर्पण करा. हा छोटासा प्रयत्न देखील तुमच्या आयुष्यात मोठे आर्थिक बदल घडवून आणू शकतो. अनेक लोक झाडं तर लावतात, पण चुकीच्या दिशेला लावल्यामुळे याचा फायदा मिळत नाही. वास्तुशास्त्रानुसार शमीचे रोप नेहमी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला लावावे. म्हणजेच जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडाल तेव्हा ते झाड तुमच्या उजव्या बाजूला पडलं पाहिजे. याशिवाय तुम्ही ते घराच्या ईशान्य कोपऱ्याला म्हणजे नॉर्थ ईस्ट दिशेला देखील लावू शकता. यामुळे घरातील वादविवाद मिटतात आणि कुटुंबात प्रेम वाढतं. मित्रांनो, या झाडामध्ये औषधी गुणधर्म देखील आहेत, जे त्वचेच्या आणि पोटाच्या आजारावर फायदेशीर ठरतात. पण चॅनलच्या वतीने मी एक गोष्ट आम्ही तुम्हाला नक्की सांगू: केवळ झाड लावून आणि अंधश्रद्धेच्या मागे धावून नशीब बदलत नाही. कष्टाला आणि कर्माला पर्याय नाही. जो व्यक्ती प्रामाणिकपणाने मेहनत करतो त्यालाच निसर्ग आणि देव साथ देतो. या झाडाची एक लहान बाळासाठी काळजी घ्या, ते तुम्हाला सुख समृद्धी नक्कीच देईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात, कोणत्या गावातून, कोणत्या तालुक्यातून पाहतात, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, गरजू मित्र परिवाराला शेअर करा आणि आपल्या मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन तुम्ही नक्की दाबा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अशक्य हे शक्य करतील स्वामी. ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ, त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ. श्री स्वामी समर्थ.